चल वर चलायच्या इथं. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आमचं गोलूराम सकाळ सकाळ रडतोय कारण त्याला इथे बसायचंय वर. आणि इथे बसून मग इकडे कबूतर येत असते ते बघायचं असतं. मग तुझं तू चढ ना मग. अरे बापरे. अरे बापरे. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? तुमचं आमच्या ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. वरती नाही चढ पिलू, पडशील ना खालते. अरे शौका शौका नाटक करतो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। याची आज सकाळ सकाळच नाटक सुरू झाली. अशी मस्ती दिवसभर चालूच असते. आमची बिल्डिंगची लिफ्ट बंद आहे आज. पाचव्या माळ्यावर पायऱ्या चढून जावं लागेल. मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है। सांबरसाठी टोमॅटो आणि दुधी भोपळा कापून घेतला. आमच्या इकडे त्याला दुधग म्हणत असतात. तशी इकडे तुरीची डाळ घेतली सांबरसाठी. जसं जसं जेवढे आपल्याला सांबार बनवायचं आहे तेवढं घेत असते त्याची सांबार जास्त लागतं आम्हाला. कारण सांबार असं खायला पण चांगलं लागतं ना, आणि पौष्टिक पण असतं. त्यात सर्व भाज्या पण असतात. तसं तर भाज्या मी आता नाहीये आणलं, नाहीये, काल विसरले. शेवगा वगैरे टाकत असते, तर आता सध्या असंच एवढे जेवढं आहे ते वगैरे टाकून बनवते सांबार. मिसळीची पुरी फोडायला गेले आणि पूर्ण तोंडावर फिरवलं. नाकामध्ये तोंडामध्ये वगैरे गेलं कस तरी होतंय. तर मी थोडीशी मिरची, हळद थोडी टाकत असते. वरतून डायरेक्ट तडका देत असतो. सांबार मसाला पण टाकतो थोडे यातच, आणि वरतून थोडासा सांबार मसाला टाकते. तसं तर जेव्हा तडका देते तेव्हा पण टाकत असते, पण मी पहिले थोडं टाकत असते. ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. माझी पद्धत अशी. थोडस तेल पण टाकलं. आता कुकरचं झाकण लावते आणि गॅसवरती ठेवते. स्टेनलेसचं पात्र वरतून काढलंय. याला ना पूर्ण अशी पाच पातळ होते, प्लेट्स होते. पण आमची वरची प्लेट ना गाडीमध्ये येते वेळेस गावाहून हव्याने उडून गेली, कारण वरतीच ठेवलेला होता. हो, झाकण साईडला पडला आणि एक प्लेटच उडून गेली गाडीतून. तर याला स्वच्छ धुवून घेते. मस्त असं फुललेले त्याला. तर इडली बनवून घेते, पोरांना पण भूक लागली असेल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। बॅटर थोडंसं डब्यात काढून घेतलंय, कारण सगळ्या बॅटरमध्ये मीठ कसं टाकायचं म्हणून थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि सर्व मिक्स केलं. आणि थोडंसं पाणी पण टाकलं. एकदम जाडं पण नाही पाहिजे, थोडंसं पतलं पाहिजे. एकदम जास्त पतलं पण नाही, जास्त पतलं हे फक्त डोश्यासाठी असायला पाहिजे. आणि मी पण ते पहिली वेळेस नाही बनवते, पहिले पण 4-5 वेळेस बनवलेले गावाकडे पण आणि इथे पण. तिथे मिक्सला सर्व थोडं थोडं तेल लावून घेते, कारण इडली त्याला चिपकल्या जायचं नव्हतं. तर पटकन भाजून घेते. तो बॅटर आता प्लेट्स मध्ये टाकते. बरोबर टाकायचं. ती उतारे ना तिकडे चाललंय. ओके, आता नाही जाणार. खूप भरले गेलेले. पण 4 प्लेट्स आहेत. पूर्ण प्लास पूर्ण 5 प्लेट होत्या, म्हणजे एका पात्रामध्ये 20 इडल्या झाल्या असत्या, पण आता 4च आहे. 1 प्लेट हरवली. हरवली काय उडाली हव्यामध्ये.
लेकिन तू कर भी क्या सकता है यार. हाँ मैं कर क्या सकता हूँ. पहिल्यांदा झाकण लावते. झाकण लावलं. आता 10 मिनिटासाठी ठेवायचं असं. ते तववरतं पण नाही आवडत पाहिजे. कुकरचं झाकण काढलं. मस्त डाळ शिजलेली आहे. अरे बापरे. मस्त डाळ शिजलेली आहे. थोडीशी मॅश करून घेते. मला सांबार जास्त पातळ नाही आवडत, घट्टच आवडतं. म्हणून जराशी डाळ जास्तच लावली. आणि इडली जास्त सांबारमध्ये खायला मजा असते. त्याला तडका द्यायचा. इकडे इडली बघते. कच्ची एका बॅटर चेक करायचे. जरासं कच्चं वाटतंय, थोडा वेळ राहू देते. इडली पात्र आदळापट झाली ना गाडीमध्ये, तर पूर्ण वाफ बाहेर चाललेली आहे. तर लिंबू कापलं आणि याच्यासाठी चिंचेचं पाणी पाहिजे असतं, पण चिंच आम्ही गावाकडून आणायचं विसरलो. तर लिंबूच टाकावं लागेल. लिंबातले सीड्स काढून घेतल्यात. याला पण रस जास्त दिसत नाहीये. तडक्यासाठी तेल घेतलं, ठेवलं गरम करून वाटीत आणि जिरं वगैरे टाकलं. मग लाल तिखट टाकलं, कढीपत्ता टाकला आणि मग सांबार मसाला टाकला. तडका झाला रेडी आणि तिकडे डाळी टाकून झालं आपलं सांबार तयार. विराट क्लासला निघाला, त्याला क्लासला सोडून येते. विराटची ॲडमिशनसाठी तिथल्या स्कूलमध्ये जाऊन चेक करायचं होतं. ॲडमिशन घेणं खूप अवघड झालंय. CBSE बोर्ड आहे, SSC बोर्ड असणाऱ्या स्कूलमध्ये ना फीस खूप हाय रेट असते. नर्सरीसाठी कुठं 1,00,000 फीस आहे वर्षाची. असं पैसे भरून टाकायचे नाही होते. आणि फॉर्म भरून वगैरे नंबर वगैरे लागला तर असं 8वी-9वीपर्यंत फ्री असतं. पण नर्सरीमध्ये इथे जवळपास CBSE बोर्ड आहे, तिथे बसला असता, पण त्याचं वय जास्त झालंय आता. आणि ज्युनियरच्या जागा नव्हत्या. दुसऱ्या स्कूलमध्ये बघायला जायचं. शिरोताईला घेऊन जाते. तर चला निघालेली स्कूलमध्ये जाऊन ॲडमिशनचं चेक करायला. मी आणि तर ॲडमिशन फॉर्मची डेट निघून गेलेली आहे, 2 तारीख होती. तर निघालो घरी. इडली मस्त अशी स्पॉन्जची झाली होती, जाळीदार. खायला पण टेस्टी लागतात. आमच्या बेडरूमची खिडकीची काच तुटलेली होती, ते आत्ताच भाऊ आलेले चेंज केली. आणि इकडे किचनमध्ये लॉक. तुला या इडली खायला मला तर खूप भूक लागलेली आहे. भावांची चालली आहे इकडे मस्ती. आणि 4-5 वेळेस 5व्या मजल्यावर खालीवर करावं लागलं. आज आम्ही बेकार आहे, ब्लॉग वगैरे जास्त बनवला नाही. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालं आणि बाहेर इकडेच जिन्यामध्ये राऊंड मारत होते. चला आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतो. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आणि व्हिडिओ ब्लॉगमध्ये बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.